आणि बचत गटाच्या महिलांना मोठ्या प्रमाणात काय झालं तिकडे साप आहे. अच्छा काय नाही काळजी करू नका पकडते. आपल्याकडे छोटासा साप आणि सर्प मित्र देखील आहे. बसा घाबरू नका. पकडला पकडला बसा. चला त्यामुळे आता या गाड्यांचं वितरण देखील आज करणार आहे आणि आज 20 गाड्यांचं वितरण करतोय. पुढच्या काळामध्ये अन्य बचत गटांना देखील अशा प्रकारच्या गाड्या आपण देणार आहोत ज्या माध्यमातून त्या बचत गटांना मोठ्या प्रमाणात कामं करता येतील. पण बंधू भगिनींनो, या निमित्ताने मला एक गोष्ट सांगायची आहे. जसे आम्ही तुमचे लाडके भाऊ आहोत ना, तसे काही तुमचे सावत्र भाऊ देखील आहेत. ते कोर्टामध्ये गेले आहेत. आमचे काँग्रेसचे सुनील केदार आणि त्यांचे जवळचे त्यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपतलीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत आणि हायकोर्टमध्ये जाऊन त्यांनी याचिका दाखल केली आहे की लाडकी बहीण योजना बंद करा, लेक लाडकी योजना बंद करा, या ठिकाणी महिलांना फुकट एसटी अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास रद्द करा. त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे. अशा प्रकारे तुमचे सावत्र भाऊ तुमच्या योजना बंद करण्याकरता प्रयत्न करतात. पण काळजी करू नका, जोपर्यंत तुमचा सख्खा भाऊ देवा भाऊ या ठिकाणी आहे यातली कुठलीही योजना बंद होऊ दिली जाणार नाही. आम्ही हायकोर्टामध्ये चांगल्यातला चांगला वकील उभा केला, त्यांना स्थगिती मिळू दिली नाही. आता ते म्हणतात आमचं सरकार आलं की आम्ही ही योजना बंद करू. बहिणींनो, त्यांना सांगा तुमचं सरकार येणार नाही, कारण बहिणींचा भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या मागेच आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उभ्या राहणार आहे. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.